नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2024 संदर्भात पाहू शकता। बघा, पोलीस भरती संदर्भात या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे, ती म्हणजे अशी की वयवाढ झालेली आहे, त्या संदर्भातचं महत्त्वाचं परिपत्रक आलेलं आहे। त्याची संपूर्ण गुड न्यूज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे। तर बघा, पोलीस भरतीची वयवाढ झालेली आहे, त्या संदर्भातची काय माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय। आता बघा, मुंबई, दिनांक आहे 5/7/2024। जर आपण पाहिले तर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक या ठिकाणी बघा दिनांक 3/3/2023 अन्वये शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक 31/12/2023 पर्यंत शिथिलता देण्यात आली होती। सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची भरतीबाबतची कारवाई पूर्ण झालेली आहे। त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही। तथापि सन 2024 या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल। त्यावेळी सन 2023मधील ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन 2024च्या रिक्त पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल। तर बघा, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की 2022-23च्या ज्या काही रिक्त जागा होत्या तर त्या रिक्त जागांची म्हणजे आता जी काही भरती प्रक्रिया सुरू आहे तर त्या भरतीमध्ये वयवाढ देण्यात आली नव्हती। परंतु बघा, आता ते शक्य देखील नाही आहे, कारण बहुतेक विद्यार्थ्यांच्या मैदानी चाचणी झालेल्या आहेत, बहुतेकांच्या त्या ठिकाणी लेखी परीक्षा देखील सुरू झाल्या आहेत। तर त्या संदर्भात या ठिकाणी सांगितलं आहे की आता त्यामध्ये या ठिकाणी वयवाढ मिळू शकत नाही। त्यामुळे 2024च्या ज्या काही जागा रिक्त असतील 2024मध्ये आपण पाहिलेले आहे, माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी माहिती दिली होती की आपल्याला नवीन देखील 9,000 पदांची त्या ठिकाणी भरती प्रक्रिया करायची। तर ती भरती प्रक्रिया ज्यावेळेस येईल तर त्यावेळेस वयवाढ त्या ठिकाणी दिली जाणार आहे। तर ही महत्त्वाची गुड न्यूज विद्यार्थ्यांसाठी होती। अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।